नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रॅशनल मराठा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण लोहार पूर्वी कोण होते याचा शोध घेणार आहोत। तर या संदर्भात मला संजय सोनवणे लिखित ऐरणीच्या देवा तुला हा एक त्यांचा ब्लॉग मिळाला, तर तो मी आपणासमोर वाचून दाखवित आहे। चला तर मग सुरुवात करूया। आपल्या पुरातन पूर्वजांनी इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर जीवनोपयोगी जे शोध लावले ते पाहून आपण अचंबित होतो। लोहाचा शोध हा एक असाच अत्यंत महत्त्वाचा टप्पा। लोहयुगाची सुरुवात ही मानवी विकासाच्या टप्प्यातील एक क्रांतिकारी घटना मानली जाते। सन पूर्व 3000 वर्षांपूर्वी मानवाला लोहाचा शोध लागला असे पुरातत्वविद मानतात। लोहयुग सुरू होण्याच्याही खूप आधी मध्यपूर्वेत अशनीत मिळणारे शुद्ध लोह निकेलचे गोळे वापरात आणले जात असत। भूपृष्ठावर मिळणाऱ्या लोहखनिजात अशुद्ध धातू व अधातू जवळपास 30 ते 35% असतात। शिवाय धातुकाचे ऑक्सिडीकरण झालेले असते। लोह वितळवण्यासाठी आवश्यक असलेले उच्च तापमान कृत्रिमरित्या निर्माण करणे व शुद्ध लोह वेगळे करणे ही क्रिया सुरुवातीला अशक्य अशीच होती। त्यामुळे लोह वितळवून धातुरस साच्यात घालून वेगवेगळ्या वस्तू निर्माण करता येत नसत। त्यामुळे सुरुवातीला लोखंडाचे गोळे तापवून नरम करून त्याला ठोकून निरनिराळ्या वस्तू बनवल्या जाऊ लागल्या। कालांतराने मानवाने भट्ट्यात तांत्रिक सुधारणा केली व लोहाचा रस निर्माण करण्यासाठी आवश्यक तापमान निर्माण व्हायला सुरुवात झाली। भारतात लोहयुग कधी अवतरले याबाबत विद्वानात अनेक मतभेद आहेत। ऋग्वेदात लोहाचा उल्लेख येत नाही। वैदिक मंडळींनी लोहशास्त्र आदिवासी मुंड लोकांकडून घेतले असे मत अजय करंदीकर यांनी व्यक्त केले आहे। संस्कृतात मुंड शब्दाचा अर्थ लोह असाच आहे। मुंडायसम, मुंडलोहम अशी नावे वेदात वारंवार येतात। त्यामुळे भारतातील लोहाच्या शोधाचे श्रेय मुंड या आदिवासी जमातीला दिले जाते व ते संयुक्तिकही आहे। मुंड आदिवासींच्या वसाहती आजही ज्या भागात आहेत तेथे लोह खनिजाच्या विपुल खाणी आहेत। त्यामुळे लोहाशी त्यांचा प्रथम परिचय झाला असणे स्वाभाविक आहे। सन पूर्व 18व्या शतकापर्यंत लोह उद्योग भारतभर पसरला होता असे विविध ठिकाणी झालेल्या उत्खननातून सिद्ध झाले आहे। महाराष्ट्रात 3000 वर्षांपूर्वीच्या पाषाण युगातील लोखंडाचे घोड्याचे नाल व खिळे तसेच घोड्याच्या मुखावर बसवण्यासाठी बनवलेला तांब्याच्या पत्र्यापासून बनवलेल्या व लोखंडी खिळ्यांनी ठोकलेला अलंकार मिळाला आहे। पुढे मात्र लोह क्षेत्रात भारतीयांनी खूपच मोठी क्रांती घडवली। शुद्ध लोह मऊ असल्याने हत्यारांसाठी त्याचा उपयोग होत नसे, पण धातुरसात कर्ब मिसळला तर कठीण असे पोलाद तयार होते असे लक्षात आले। बैलगाड्याच्या चाकांना लोखंडी धाव बनवणे ही फारच मोठी तंत्रकौशल्याची बाब होती। त्यामुळे बैलगाड्यांचे आयुष्य तर वाढलेच, मालवाहतूकही सुलभ होत गेली। सिंधू संस्कृतीत लोहाच्या धावा बैलगाड्यांना असत अशा धावांच्या चाकोऱ्याही सापडलेल्या आहेत। पाण्याच्या मोटी, नांदरांचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, खुरपी, घमेली, विळ्या, खिडक्यांचे गज, बांगड्या, प्याले ते थाळेही लोहापासून बनू लागल्या। मानवी जीवनात ही एक मोठी क्रांती होती। मानवी जीवन सुलभ सुसह्य करण्यात या असंख्य लोहवस्तूंनी हातभार लावला। युद्धतंत्रातही या शोधाने मोठी क्रांती झाली। सनपूर्व 1000 पासून पोलादी तलवारी, बाणांची टोके, चिलखते पोलादापासून बनू लागली। सैन्याची संहार व बचाव क्षमता वाढली। दैनंदिन वापराच्या वस्तूंपासून ते सैन्यासाठी शस्त्रास्त्रे बनवणे हा एक देशव्यापी अवाढव्य उद्योग बनला। लोह वितळवणे ते त्यापासून विविध वस्तू बनवणे हे एक तंत्रकौशल्याचे तसेच कष्टाचे काम। शिवाय धातुज्ञानाची आवश्यकता, सातत्याने उष्णतेच्या धगीत राहावे लागण्याची आवश्यकता, यामुळे इसवी पूर्व 1000 पासूनच हा उद्योग परंपरागत बनत गेला। भारतात निर्माण झालेल्या प्राचीन जातींपैकी ही एक जात, अर्थात या जातीत विविध वंशगटातील लोक आले। व्यवसाय वैविध्यही त्यामुळेच आले। भारतातील लोहारांनी धातुशास्त्रात जी प्रगती केली तिला तोड नाही। भारतातच बनणाऱ्या पोलादी तलवारी जगात उच्च दर्जाच्या मानल्या जात। निर्यातही मोठ्या प्रमाणावर होत असे। भारतीय तलवारीत नॅनो तंत्रज्ञान वापरले गेले असल्याचे दावे आता होत आहेत। टिपू सुलतानाची तलवार नॅनो तंत्रज्ञानानेच बनवली गेली होती। या सर्व प्रक्रिया लिखित स्वरूपात लिहिल्या गेल्याने आधुनिक लोहविज्ञानाची मोठी हानी झाली आहे असे आपल्याला म्हणता येते। परंतु आपापले शोध तंत्रे पिढ्यानुपिढ्या आपल्याच वंशात जपण्याची आपली पद्धत, त्यामुळे असे होणेही स्वाभाविक होते। भारतीयांनी अजून एक क्रांती केली ती म्हणजे लोहभुकटी विज्ञानात घेतलेली झेप। 18व्या शतकापर्यंत जे तंत्रज्ञान युरोपातही शोधले गेले नव्हते ते तंत्रज्ञान भारतीय लोहारांना चांगलेच माहीत होते। याचा आजही जिताजागता असलेला पुरावा म्हणजे महारौली येथील 23 फूट उंचीचा व सुमारे 6 टन वजनाचा कधीही न गंजणारा लोहस्तंभ। हा स्तंभ सन 4थ्या शतकात निर्माण केला गेला। हा स्तंभ उघड्यावर असूनही का गंजत नाही ही बाब नेहमीच आश्चर्याची मानली गेली आहे। परंतु आधुनिक पावडर मेटलर्जी तज्ज्ञांनी हा स्तंभ लोहभुकटी विज्ञानाने बनला आहे असे सिद्ध केले आहे।
लोखंडाची अत्यंत बारीक भुकटी करून त्यात निकेल, तांबे अशा धातूंची पूड काही प्रमाणात मिसळून मिश्र धातू बनवणे ही पहिली पायरी. पुढची पायरी म्हणजे हे भुकटी मिश्रण साच्यात दाबून सरासरी वितळबिंदूच्या खालचे म्हणजे 900 डिग्री तापमान बाहेरून देणे. या तापमानाला धातुभुकटीचे कण परस्पर संबंध होऊन अखंड वस्तू मिळते. या तंत्रज्ञानाला आज सिंटरिंग तंत्रज्ञान म्हणतात. याच पद्धतीने क्रमाक्रमाने हा लोहस्तंभ बनवला गेला आहे. यात असलेल्या अगंज धातुकांच्या भुकटीच्या मिश्रणानेच या स्तंभावर आजतागायत गंज चढलेला नाही. पण हे तंत्रज्ञान पुढे फारसे वापरात आलेले दिसत नाही. अपवाद असतीलही, पण त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे मात्र उपलब्ध नाहीत. परंतु आजही पाश्चात्य जग धातुभुकटी विज्ञानाच्या शोधाचे श्रेय भारताला देते. हा आपल्या लोहविद्येचा मोठा सन्मानच होय. पूर्वीचे लोहार किती मोठे साचे बनवू शकत असतील याचे एक उदाहरण आजही जीवित आहे. रांचीच्या पश्चिमेला 200 किलोमीटर अंतरावर टांगीनाथ नावाचे एक प्रसिद्ध शिवक्षेत्र आहे. येथे एक प्रचंड त्रिशूळ असून त्याचे मधले टोक तुटून पडलेले आहे. या तुकड्याचेच वजन 3 टन आहे. संपूर्ण त्रिशूळाचे वजन 20 टन असावे असा तज्ज्ञांचा कयास आहे. हा त्रिशूळ अखंड साच्यातून बनवला गेला आहे. अवघ्या जगात असे लोहकामाचे उदाहरण नाही. हा त्रिशूळ किमान 1500 वर्षे एवढा जुना आहे. 20 टनी त्रिशूळ बनवायला केवढा मोठा साचा तयार करावा लागला असेल व त्यासाठी नेमके कसे तंत्रज्ञान विकसित केले गेले असेल याची आज आपण फक्त कल्पनाच करू शकतो. थोडक्यात भारतीय लोहारांनी धातुविज्ञानात अद्भुत प्रगती साधली होती. बिल ड्युरांटने द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन या ग्रंथात भारतीयांनी कास्ट आयर्नबाबत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले असून पाश्चात्य जग भारतीयांपेक्षा किती मागासलेले होते याचे विस्तृत वर्णन करून ठेवले आहे. भारतात एखादा व्यवसाय वंशपरंपरागत बनला की त्याची जात बनते हे एक ऐतिहासिक वास्तव आहे. लोहार ही एक जात बनणे स्वाभाविकच होते. भारतात सुरुवातीला ज्या अल्पशा जाती बनल्या त्या आद्य जातींपैकी लोहार ही जात होय. प्रदेशनिहाय भाषाभेदांमुळे हा व्यवसाय वैशिष्ट्यांमुळे लोहार समाजात विविध पोटभेद पडत गेले. रिश्ले हा मानववंशशास्त्रज्ञ म्हणतो की भारतातील लोहार हे वेगवेगळ्या वंशगटातून आलेले आहेत. त्यामुळेच की काय देवदेवता, विवाह चालीरीती, धर्मश्रद्धा यात फरक आढळतो. प्रदेशनिहाय नावेही वेगळी आहेत. उदाहरणार्थ कन्नड लोहारांना कम्मार म्हणतात, कोकणी लोहारांना धावड, तर बिहारमध्ये बढई म्हणतात. राजस्थानातून महाराष्ट्रात आलेल्या गाडी लोहारांची कथाही अद्भुत आहे. गाडी लोहार म्हणजे फिरस्ते लोहार. हत्यारे बनवून बैलगाडीतून हिंडून ती विकणारे वा स्थानिक गरजांप्रमाणे ती बनवून देणारी ही एक पोटजात. हे मूळचे राजस्थानी. सन 1568 अकबराने चितोड काबीज केले. गाडी लोहारांना या घटनेचे प्रचंड दुःख झाले व त्यांनी राजस्थान सोडून जायचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी 5 प्रतिज्ञा केल्या. त्या अशा: 1. कुठेही स्थायिक वस्ती करायची नाही. 2. छपराखाली राहायचे नाही. 3. विहिरीतून दोराने पाणी काढायचे नाही. 4. दिवा लावायचा नाही. आणि 5. खाटेवर झोपायचे नाही. नंतर 400 वर्षांनी स्वातंत्र्यानंतरच या स्वाभिमानी गाडी लोहारांचा राजस्थान प्रवेश समारंभपूर्वक झाला. पंतप्रधान पंडित नेहरू या समारंभाला आवर्जून उपस्थित होते. महाराष्ट्रात आज मितीला जवळपास 20 लाख लोहार समाजाचे लोक राहतात. हा समाज खेडोपाडी विखुरलेला असून जवळपास 5 पोटजातीत हा समाज विखुरलेला आहे. या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व शून्य असून औद्योगिकीकरणानंतर तर हा व्यवसायही जवळपास संपला आहे. मोठमोठे उद्योग अगदी टिकाऊ घमेलेही बनू लागल्याने यांची गरजच संपवली गेली. खरे तर शासनाने या परंपरागत उद्योगाला संजीवनी देत औद्योगिकीकरणात समाविष्ट करून घेत त्यांच्या पारंपरिक कौशल्यांचा उपयोग करून घ्यायला हवा होता. अजूनही वेळ गेलेली नाही असे लोहार समाजाचे नेते श्री दिलीप थोरात मानतात. पोटजातीतील विभेद संपवण्याचे प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर होत आहेत. हे खरे असले तरी शिक्षणाचे अत्यल्प प्रमाण व आर्थिक दारिद्र्य हा या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. पदवीधरांची अजूनही या समाजात मोठ्या प्रमाणावर वानवा आहे. भारतात लोहयुग अवतरवत जनजीवन सक्षम आणि समृद्ध करणारा हा समाज आज अस्तित्वहीन झालेला आहे. या समाजाचे आर्थिक उत्थान करता येणे सरकारला अशक्य नाही. त्यासाठी लोहार समाजाच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिक बनवण्यासाठी तांत्रिक व अर्थसहाय्य उपलब्ध करून देत विक्री यंत्रणा निर्माण करून दिली तर आजही हा उद्योग काही प्रमाणात का होईना उभारी धरू शकतो व आजही खेडोपाडी जे लोहार कामावरच कसाबसा तग धरून आहेत त्यांना उत्पन्नाचे साधन मिळू शकते. अनेक लोहवस्तू आजही कारखान्यात बनत नाहीत पण त्यांची गरज असते. अशा वस्तू उत्पादनापुरता तरी या समाजाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होऊ शकतो. एकेकाळी मुंबईतील लोहार चाळ ही दैनंदिन उपयोगाच्या कलात्मक लोहवस्तूंसाठी प्रसिद्ध होती. आता तिचे नाव तेच राहिले पण उत्पादने भलतीच विकली जातात. पण यातून घेता येईल तो धडा हा की लोहवस्तूंची अनेक विक्री केंद्रे काढता येणे सहज शक्य आहे. हस्तोद्योग, खादी ग्रामोद्योग केंद्रांप्रमाणेच लोहवस्तू केंद्रेही बनवता येणे अशक्य नाही. पण त्यासाठी हवी शासनाची संवेदनशीलता, सर्व समाज घटकांचे खरे कल्याण घडवण्याची तळमळ. एखादा समाज अत्यल्पसंख्य आहे, राजकीय प्रतिनिधित्व नाही म्हणून त्या समाजाला
पूर्ण दुर्लक्षित ठेवायचे असले निंदेकृत्य शासनाकडून व सर्वच समाजांकडून होऊ नये हीच अपेक्षा संजय सोनवणी